वाशी येथील धनलक्ष्मी महिला मंडळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास माजी आमदार मंदाताई म्हात्रे, नगरसेवक राजू शिंदे, सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते। यावेळी सामाजिक कामगिरी केल्याबद्दल वसंत उकरिडे व त्यांच्या पत्नीला माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वाशी येथील धनलक्ष्मी महिला मंडळाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्ताने नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धांचं विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास माजी आमदार मंदाताई म्हात्रे, नगरसेवक राजू शिंदे, सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते। यावेळी समाजोपयोगी काम केल्याबद्दल वसंत उकिरडे व त्यांच्या पत्नीला माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले। यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की महिलांनी वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत। वाचनातूनच माणूस घडत असतो, तसेच शिक्षणापेक्षा अनुभव दांडगा असणं महत्त्वाचं आहे। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काही उपाययोजनाही केल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या। तसेच त्यांनी सकाळ वृत्तपत्राची स्तुती केली। नवी मुंबई शालेय समूह नृत्य स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक सकाळचे संपादक आदरणीय पद्मभूषण देशपांडे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्या मंदाताई, मंचावर बसलेल्या सर्व त्यांच्या सहकारी बंधू भगिनी आणि बालमित्रांनी। आताच आपल्याला देशपांडे साहेबांनी सांगितलं की महिलांवर मुलींवर अत्याचार जे होत आहेत आणि कशा प्रकारे होत आहे, ही जी विकृती आहे, हे विकृती समाजामध्ये गाडून टाकण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे। कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर तिथे पेटून उठलं पाहिजे, लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज वनिता ताईंनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, त्या लहान लहान मुलांना इथे स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्या लहान मुला मुलींना कलेच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी आज धनलक्ष्मी महिला मंडळाने दिली। त्या नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात। मग दैनिक सकाळचं कनिष्ठा महिला मंडळ असेल, त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक महिलांना त्या वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेऊन ते काम करत असतात। आणि म्हणूनच नव्या मुंबईमधून ज्यावेळी महिला मंडळ गौरव सन्मान पुरस्काराचं निवडण्याची वेळ आली, त्यावेळी आम्ही धनलक्ष्मी महिला मंडळाची निवड केली की समाजामध्ये काम करणं इतकं सोपं राहिलं नाही साहेब। आणि आता चांगल्या कार्यक्रमाला लोकसुद्धा येत नाही। ते जर कुठलं वेगळं कार्यक्रम असेल तर लोक पटापट येतात, पण चांगल्या कार्यक्रमाला लोकांना सुद्धा बोलवताना संयोजकाची किती तारांबळ होते, ते काम करणाऱ्या कार्यकर्तीलाच कळते। गेली 15-20 वर्ष मी काम करते, मला माहिती आहे कार्यक्रम घेताना काय त्रास होतो। तो आपण चुका काढतो की हे कमी पडलं, ते कमी पडलं, इथे चूक झाली, तिथे चूक झाली। जसं जेवण आपण जेवताना बसतो ताटावर, मीठ आळणी आहे, मसाला नाही, चपाती करपली, पण ती बिचारी करणारी असते, तिची किती धांदल असते। पीठ मळलं पाहिजे, चपाती झाली पाहिजे, भाजी चिरली पाहिजे, फोडणीला घातली पाहिजे, वरण फोडणीला घातलं पाहिजे, भात घातला पाहिजे, अनेक प्रकारचे मसाले वाटले पाहिजे। आणि खाणारा माणूस काय असतो, अरे ची मीठ जास्त पडलं। तसं आहे कार्यक्रमांचं आयोजन करताना संयोजकाची फार धावपळ होते। तुम्ही सगळ्या भगिनी तिच्या मागे उभ्या आहेत, वेगवेगळे आज कार्यक्रम राबवत आहेत।
त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मनापासून की तुम्ही असेच चांगले उपक्रम राबवा. कुठेही गरज लागली काही लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मला आठवतं 95 सालामध्ये दैनिक सकाळी महिलांसाठी वेगवेगळ्या महिलांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याच्यामध्ये मेहंदी स्पर्धा असेल. सर काल आमच्याकडे मेहंदी स्पर्धा होती. लहान मुलांनी माझ्या हातावर मेहंदी काढली. एक मुलाने काढली एक मुलीने काढली. त्यांना मॉडेलच नव्हतं. त्यावेळी मला सकाळची आठवण झाली की सकाळच्या माध्यमातून जशी वनिता काम करते तशी मी एक सामान्य कार्यकर्ती एक नगरसेविका म्हणून काम करत होती. सकाळी नेहमीच महिलांना उचलून धरलेलं आहे. नेहमी त्यांच्या सुप्त गुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे. कुकिंग स्पर्धा असायची. वेगवेगळे लोक त्यांना शिकवायला यायची. त्यातून प्राईज दिली जायची त्यांना. त्याच्यातून वेगवेगळ्या महिला मुली तयार झाल्या त्या काळी. म्हणजे सकाळी नेहमीच महिलांसाठी आज तुम्हाला माहिती आहे तनिष्ठा काढून वेगवेगळ्या ठिकाणी जे अन्याय अत्याचार कुठे वार्डातली काही विभागातली समस्या असेल तर त्याच्यावर सकाळच्या महिला आवाज उठवतात. मी नेहमीच वृत्तपत्रामध्ये आणि साममध्ये पाहत असते. मला पूर्वीच्या सकाळची आठवण होते की त्यावेळी आम्ही सुद्धा सकाळच्या माध्यमातून हे सगळं काम करत होतो. पहिला महिला उद्योग महोत्सव पवारसाहेबांच्या हस्ते आम्ही वाशीला उद्घाटन केलं. त्यावेळी सुद्धा सकाळी आम्हाला फार मोठी साथ दिली आणि त्या साथीमुळे आम्ही त्यावेळेचा तो महिला उद्योग महोत्सव यशस्वीरित्या पार पडलो आणि त्याच्यामध्ये महिला बचत गटाचे 100 स्टॉल आम्ही त्याच्यामध्ये लावले होते. तर सकाळच्या माध्यमातून महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्यातही वनिताताई काम करतात आहेत आणि हे काम करता करता आज या लहान मुलांना सुद्धा घडवण्याचं ते काम करत आहे. मी तर देशपांडे साहेबांची काल चर्चा केली. सकाळचा कार्यक्रम होता. सकाळच्या एक आठवणी तुम्ही हा कार्यक्रम घ्या. या महिलांना त्याच्या ज्या नवीन तरुण मुली आहेत आमचं तर वय झालं 20-20 वर्ष काम करून. या मुलीला माहिती नाही की सकाळचं काम काय होतं. सकाळी कुठल्या उद्देशाने हा सकाळ नवीन मुंबई पुढे चालू केला. तुमच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी केला. तुमच्या ज्या जे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये यावे त्यासाठी सकाळी नवीन मुंबई पुढे चालू केला. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आपण सगळे वाचत असले पाहिजे. आपण वाचनावर भर दिला पाहिजे. माझ्या आयुष्याचं रहस्य एकच आहे साहेब मी काही जास्त शिकलेली नाही आहे. मी आज सांगू इच्छित नाही की मी किती शिकले. ते शिकलं सांगितलं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल म्हणून मी सांगत नाही कधी माझं शिक्षण. पण मी वाचनामुळे आज पुढे गेलेली आहे आणि मला आवड आहे की वृत्तपत्र सकाळी घ्यायची वाचायची मग बाकीच्या कामाला लागायचं. त्यासाठी सकाळी 7 वाजता मी 10 वृत्तपत्र वाचते आणि माणूस घडतो तो फक्त वाचनामुळे घडतो. आणि म्हणून मी प्रत्येकीला विनंती करते की दैनिक सकाळ जर घेत नसाल तर घ्या आणि त्या वाचनातून महिलांचे जे उपक्रम आहेत त्यातून तुम्ही निश्चित तुमचा आत्मविश्वास वाढवा एवढंच मी सांगते. धनलक्ष्मी महिला मंडळ गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. या मंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात. तसेच विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या मंडळात जवळपास 1700 महिला सभासद आहेत. यावेळी नगरसेवक राजू शिंदे व सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी या मंडळाचं कौतुक केलं. खरं तर भाषण करण्याचा प्रसंग नाही पण या ठिकाणी आपण अनेक नृत्य याच्या आधी बघितली. त्या नृत्यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपल्या बक्षिसांची वाट बघतायत आणि त्या स्पर्धकांना सांभाळता पालकांची आणि शिक्षकांची काय अडचण होती याचे सहभागी असते. त्यामुळे फार मोठं भाषण करायला असं नाही. पण काही दिवसांपूर्वी याच सभागृहामध्ये मंदादेवीच्या गोवर्धनी महिला मंडळाचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला मगाशी जसा उल्लेख झाला त्याला राज्यपाल डी.वाय. पाटील उपस्थित होते. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी या धनलक्ष्मी महिला मंडळाचा सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे या महिला मंडळाची आणि माझी ओळख या कार्यक्रमापासून झाली आणि म्हणून जेव्हा वनिताताई या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की या पद्धतीने आमचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनाला पारितोषिक वितरण समारंभ असतो आणि तो वर्धापन दिन आम्ही विष्णुदास भावे सभागृहामध्ये साजरा करणार आहोत. त्यावेळी मी ते आमंत्रण स्वीकारले. आत्ता जसा उल्लेख झाला तसं या मंडळाच्या 1700 महिला सभासद आहेत. एक सामान्य कुटुंबातून येऊन अनेक विविध प्रकारच्या गायन स्पर्धा असतील, नृत्य स्पर्धा असतील, महिलांच्या निगडीत अनेक समस्या अनेक विषयावरती चर्चा असेल
तर फक्त आपल्या विभागापुरतं मर्यादित न राहता नवी मुंबईच्या पातळीवरती करण्याचं काम वनिताताईंनी केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून तुझे आभार आणि तुझे ऋणी आहे. कारण एक अशी भगिनी जी खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमचे खासकरचे आयोजक आहेत आणि ज्यांना त्यांनी जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. धनलक्ष्मी महिला मंडळाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक नृत्य स्पर्धेचं बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळेसह राज चव्हाण, MBTV.